1. त्वरित तक्रार करा. जवळच्या महावितरण MSCB कार्यालयात लेखी तक्रार द्या. तक्रारीत नमूद करा तुमचा पत्ता, लाईन घरावरून जाते याचे वर्णन, धोका, शॉक, आग, अपघात. 2. ऑनलाईन किंवा हेल्पलाईन. महावितरणच्या वेबसाईटवर किंवा हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा. ग्राहक क्रमांक असेल तर द्या. 3. पुरावे जमा करा. घरावरून जाणाऱ्या वायरचे फोटो किंवा व्हिडिओ काढा. शक्य असल्यास शेजाऱ्यांचे साक्ष किंवा लेखी समर्थन घ्या. 4. लाईन हलवण्याची मागणी करा. तुम्ही लाईन शिफ्ट करण्यासाठी अर्ज करू शकता. काही वेळा खर्च ग्राहकाला भरावा लागतो परिस्थितीनुसार. मिलिंद कांबळे, मी आता आहे उंबरपाड्यामध्ये, म्हणजे झेडक्याच्या समोर जो रेणुका विद्यालयाच्या बाजूला उंबरपाडा आहे. उंबरपाडा गावात जाताना आपला सोनू, सामाजिक कार्य करणारा मुलगा, जो ॲम्ब्युलन्स कंटिन्यू अनेक लोकांचे प्राण त्यांनी वाचवलेले आत्तापर्यंत. कुठे ॲक्सिडेंट झाला तो धावत जातो त्याला फोन केल्याबरोबर. अशा या सोनूच्या घराच्या टेरेसवरती आहे मी. तर सहज घर दाखवायला आलो तो वरती. सोनू बोलला हा बघा हा प्रकार आहे. म्हटलं हा काय प्रकार आहे? तर ही ST लाईन आहे. इकडे दाखव जरा. घे इकडं, घे. हाताने नरम काम केले. ह्या दुसऱ्या सेकंड फ्लोअरच्या टेरेसवरती आहे मी. म्हणजे ही कुठल्या पद्धतीची लाईन आहे? जागा सोनूची आहे, घर सोनूचं आहे. MSCBला किती अर्ज केले त्यांनी. बाळ्यामामाचा फोन गेला, खासदार आदरणीय बाळ्यामामा, अनेक लोकांचे फोन त्या बेन्सेला गेले. हा बेन्से आहे कोण नेमका? सोनू आता मला सांगतो मी अनेक अर्ज केले. म्हणजे या माणसाच्या जीवाशी खेळाचं, जीव धोक्यात घालून म्हणजे घरावरून लाईन टाकले. अरे पण याला काय आहे की नाही? MSCB आहे कुठल्या ह्याच्यात? आम्ही बोंबलतो, उगाच बोंबलत नाही. त्याचा आज भावाचा लहान मुलगा आहे, अचानक वर आला, पावसाळ्यात लागला, शॉक चिटकला, जीवितहानी झाली. याला जबाबदार कोण? आणि कायदेशीर प्रोसिजर करून त्यांनी राजकारणी लोकांना मध्ये टाकून सगळं केलं तरी तो बेन्से लक्ष येत नाही. म्हणजे त्या बेन्सेची दादागिरी वाढली किती? सोनू काय नेमका प्रकार जरा तू सांग. मी 2024 पासून माझ्या घराचे अर्ज करतो. जिथून मी घराचं काम चालू केलं तिथून अर्ज करतो का माझ्या घराच्या वरची NT लाईन आहे ती हलवा किंवा साईडहून शिफ्टिंग करून द्या. मी स्वतः खर्च करतो. 60-70 हजार रुपये मी त्याला द्यायला तयार झालो होतो. त्याच्यानंतर देशमुख साहेबांची बदली झाली. आता बेन्से बसलाय. बेन्सेला पण वारंवार अर्ज केले. त्याच्यानंतर वाड्याच्या साहेब बोलले त्याला बेन्सेला की जाऊन ती लाईन साईडहून शिफ्टिंग कर किंवा कट करते. पाठीमागे एकही मीटर नाही. तरी पण ते येऊन दुर्लक्ष केला जातो. इथं हमखास जीवनहानी होईल. कंटिन्यू पाणी जमलेलं असतं इथं पावसाळ्यामध्ये. वारंवार अर्ज करून पण लक्ष देत नाही. खासदार बाळामामानी, PNE योगेश जाधव डोळ्याचे, हेही सुद्धा त्यांना कॉल केला. आमदार साहेबाई, शांताराम मोरे साहेबाई पण कॉल केला, तरी दुर्लक्ष केला जातो माझ्यावर. मला न्याय मिळावा यासाठी मिलिंद साहेब यांना सांगितलेले मी. म्हणजे आता एकच पर्याय. आता ही लाईन तर डायरेक्ट कापू शकत नाही आपण. ही आजच कापली असती, ही लाईन चालू नसती तर तोडली असती कुऱ्हाडीने अक्षरशः. एवढा दलिंदरपणा झाला. एखाद्या घरावरून जीव जाईल एवढंपर्यंत MSCB बघतंय. ST लाईन आहे नाही सोनू? ST लाईन आहे. याला कधी बघा एक इंचाचं पण अंतर नाहीये. याला कोटिंग आहे, कोटिंग प्लास्टिकचा कोटिंग दिलाय आणि कोटिंग वरून ती घरातून वायर फिरवले. आता याच्यावर बांधायचं झालं याला. ह्या रूम मध्ये वायरीवर झोपल का? उद्यापर्यंत या बेन्सेने जर ही लाईनचा हिशोब केला नाही तर बेन्सेला धरून फोडण्यात येईल तिथं MSCB ऑफिसमध्ये. सगळी लोक येऊन फोडतील. लोकांच्या जीवाची खेळण्यासाठी तुला बसवलेलं नाही. याचा पहिल्यांदा विचार कर. आणि उद्याच्या उद्या ही लाईन काढायला पाहिजे. सगळी माणसं येणार तुझ्या ऑफिसला उद्या बेन्से, लक्षात ठेव.